दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि सध्या पॅरोलवर बाहेर असणारा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांनी दिलेल्या पार्टीत उबाठा सेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर उपस्थित असल्याचे फोटो दाखवत भाजपाच्या नितेश राणे यांनी आज विधानसभेत कारवाईची मागणी केली। बडगुजर कोणाची फोनाफोनी करतो त्याच्या सीडीआर रिपोर्ट तपासलं पाहिजे। असा बॉम्बराजच्या आरोपी बरोबर अध्यक्ष महोदय हे पार्ट्या करायला लागल्या। आम्ही सुरक्षित आहे का अध्यक्ष महोदय? मला विनंती आपल्याकडे आमचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण गृहमंत्री साहेब सभागृहामध्ये आहेत। मी विनंती करतो साहेबांना, साहेब लवकरात बाबतीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याला लवकरात लवकर अटक करून याची चौकशी करा। ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण, ह्याला कोण वाचवतो, कोण फोनाफोनी करते ह्या बडगुजरसाठी, ह्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। सुधाकर बडगुजर आणि या संदर्भात सामील असलेल्या सर्वांना तसंच त्यांना पाठीशी घालणाऱ्या सगळ्यांची चौकशी विशेष तपास पथक स्थापन करून करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाच्या उत्तरादाखल केली। खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता, पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे। त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल। याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते, त्याला कोणाचा वरदहस्त होता का, कोणाचा आशीर्वाद होता का, ही तपासण्यात येईल। आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्त्वाचं आहे की काय संकेत जातो। अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत, अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हो एसआयटीच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। नितेश राणे यांच्या या मागणीला मंत्री दादा भुसे, आशिष शेलार यांनी पाठिंबा दिला।